नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 24 जुलै 2025ला गुरुपुष्य अमृत योग आहे. या दिवशी आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे. दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत असा सर्व सिद्धिकारक लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे. आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढण्यासाठी, धनसंचय वाढण्यासाठी, आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीच्या काही उपासना आपण करायच्या आहेत. गुरुपुष्य अमृत योगाचा मुहूर्त काय आहे, या योगावर देवी लक्ष्मीच्या कोणत्या आध्यात्मिक सेवा आपण करायच्या आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. ज्यावेळी चंद्र हा पुष्य नक्षत्रात असेल आणि त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्य अमृत असा दुर्मिळ योग तयार होतो. संपूर्ण वर्षभरामध्ये हा योग एकदा किंवा दोनदाच येतो. या योगावर माता लक्ष्मीची पूजा केली जाते. गुरुपुष्य अमृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते, कारण या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने त्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते. या योगावर नवीन जागेची, नवीन व्यवसायाचीही सुरुवात तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल. गुरुपुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानले जाते. त्याला नक्षत्रांचा राजा असे म्हटले जाते. गुरु हा यश, धन, पद, प्रतिष्ठा देणारा आहे. त्यामुळे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांच्या संयोगाने तयार होणारा हा योग अत्यंत फलदायी असतो. गुरुपुष्य अमृत योग आणि दीप अमावस्या एकत्रित आली आहे. त्यामुळे हा दिवस सर्व सिद्धिकारक आणि लक्ष्मीकारक दिवस आहे. लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात त्यामध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख, माता लक्ष्मीची मूर्ती, भगवान विष्णूंची मूर्ती अशा लक्ष्मीकारक वस्तू आपण या गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी करायच्या आहेत. गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे. हा योग दुपारी 4:43 सुरू होतो आणि उत्तरात्री 6:15 गुरुपुष्य अमृत योग संपतो. या शुभ मुहूर्तावर आपण काही लक्ष्मीकारक सेवा आपण करायच्या आहेत. कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. गुरुवारी सकाळी गुरुपुष्य अमृत योग नाही तरी देखील आपण गुरुवार सकाळपासूनच या सेवा करायच्या आहेत. या दिवशी कोणीही मांसाहार करायचं नाही. त्याचबरोबर आपण या दिवशी ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. बरेच जण या दिवशी मांसाहार करतील, पण अजिबात आपण या दिवशी मांसाहार करू नये. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आम्ही कितीही कष्ट केले तरी आमच्या पुढील आर्थिक अडचणी काही संपत नाहीत, आलेला पैसा टिकत नाही, पैसा येतो तसा तो खर्च होऊन जातो, त्यामुळे आमचे कर्ज वाढते. तर आपण या गुरुपुष्य अमृताच्या योगावर आपण श्रीयंत्र खरेदी करायचे आहे आणि त्याची देवघरामध्ये आपल्या स्थापना करायची आहे. यामुळे आपली आर्थिक समस्या सुटेल, उत्पन्नाचे अनेक मार्ग मिळतील, वर्षभरामध्ये घरात कशाचीही कमी पडणार नाही, आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत. तर आपण हे श्रीयंत्र गुरुपुष्य अमृत योगावर खरेदी केले तरी चालेल. सकाळी शक्य असेल तर तुम्ही या दिवशी सकाळी आपण गुरुपुष्य अमृत योगावर श्रीयंत्र खरेदी करायचे आहे आणि नसेल आपल्याला लवकर आणणे तर आपण अगोदर खरेदी करून ठेवले आणि आपण गुरुपुष्य अमृत योगावर आपल्या देवघरामध्ये ते स्थापना केली तर देखील चालेल. आपल्या घरात पैसा यावा, तो टिकावा, धनसंचय वाढावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी असे जर आपल्याला वाटत असेल तर या गुरुपुष्य अमृत योगावर आपण कुबेर यंत्र खरेदी करायचे आहे आणि त्याची स्थापनाही आपल्या देवघरामध्ये करायची आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र, कुबेर यंत्र नसेल त्यांनी हे श्रीयंत्र, कुबेर यंत्र खरेदी करायचे आहे आणि गुरुपुष्य अमृत योगावर याची देवघरामध्ये स्थापना करायची आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी गुरुपुष्य अमृत योगावर श्रीयंत्रावर आणि कुबेर यंत्रावर अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने करू शकता. श्रीयंत्रावर अभिषेक करता असताना आपण श्रीसूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे. तुम्ही 1 वेळा श्रीसूक्त म्हणू शकता किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करू शकता. त्यानंतर श्रीयंत्रावर अभिषेक करून झाल्यानंतर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. ही कुंकुमार्चनची सेवा करता असताना आपण देवी लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता. ओम श्रीम नमः हा मंत्र म्हटला तर देखील चालेल किंवा तुम्ही देवी लक्ष्मीचा तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. हा मंत्र 108 वेळा म्हणून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. त्या दिवशी श्रीयंत्र तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकू हे एखाद्या डब्यात भरून ठेवायचे आहे. हे आपण देवपूजा करताना वापरायचे नाही. आपल्याला स्वतःला वापरले तर चालेल आणि ज्यावेळी परत आपण कुंकुमार्चन सेवा करतो त्यावेळी हे कुंकू वापरले तरी देखील चालते. कुबेर यंत्रावर अभिषेक करत असताना आपण पुरुष सूक्त म्हणून कुबेर यंत्रावर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान कुबेर यांचा कोणताही मंत्र आपण 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्री, ओम ह्री, श्री ह्री क्ली, श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणावा.
गुरुपुष्य अमृताचा हा दिवस सोने खरेदीसाठी आणि ते वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी सोने खरेदी केल्याने त्यामध्ये वृद्धी होते, म्हणून या दिवशी किमान 1 ग्रॅम तरी सोन्याची खरेदी करावी। नवीन वास्तू, नवीन जागा, नवीन व्यवसाय, नवीन गाडी या वस्तू देखील आपण या गुरुपुष्य अमृताच्या योगावर घेऊ शकता। या दिवशी दीप अमावस्या आहे, तर हा लक्ष्मीकारक योग आहे। या खरेदीसोबतच आपण देवी लक्ष्मीच्याही भरपूर अशा सेवा करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही देवी लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता। हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही 11 वेळा 21 वेळा म्हणावे। ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तरी देखील चालते। देवी लक्ष्मीसोबतच आपण भगवान विष्णूंच्याही सेवा या दिवशी करायची आहेत, कारण देवी लक्ष्मी तिथे स्थिर होते ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते। तर आपण या दिवशी व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनामावलीचेही पठण करायचे आहे। त्याचबरोबर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। आता गुरुवार आहे म्हणजे आपल्या गुरूंची सेवाही आलीच। तुम्ही दत्त महाराजांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकता, स्वामी समर्थ सारामृताचे वाचन करू शकता, तारक मंत्राचे पठण करू शकता। त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 11 माळी जपही करू शकता। गुरुपुष्य अमृताच्या योगावर तुम्ही नवनाथ भक्तिसारमध्ये 40वा अध्यायही वाचावा। सर्व सिद्धिकारक हा अध्याय आहे, तर या दिवशी आपण जरूर नवनाथ भक्तिसारमधील 40वा अध्यायही वाचावा। तर या दिवशी आपल्या दिव्यांचे पूजन हे सकाळी करायचे आहे। गुरुवारी सकाळी तुम्ही आपल्या घरातील सर्व दिव्यांचे पूजन करायचे आहे। या दिव्यांना आपण कणकेच्या गोड दिव्यांनी ओवाळायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलांनाही या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे। अतिशय प्रभावी आणि लक्ष्मीकारक सर्व सिद्धिकारक योग आहे, तर आपण या गुरुपुष्य अमृत योगावर दीप अमावस्या दिवशी या सर्व सेवा करायच्या आहेत। सुख समृद्धीसाठी आणि ऐश्वर्यासाठी आपण गुरुपुष्य अमृतावर या सेवा जरूर कराव्यात। या सेवेने तुमच्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमतरता भासणार नाही। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ येथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।